इडली वडे बनवले अण्णाने, पण दिसतोय अण्णा हा एकदम पावर टिका लावून आलेला आहे. पण नसीब तुझा लाल आहे, नाही तुला पण बोललो होतो अण्णाच तू हा. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे, बरे आहेत ना? तर मी तुमचा सुमित सुरेश दळवी पुन्हा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करतोय, बरेच दिवसानंतर ब्लॉग चालू करतोय, कारण थोडासा मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे लय दिवसानंतर ब्लॉग चालू करतोय. मनीषा दिसतोय ना बरोबर? हां हां. तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय कप्पल बरेच महिन्यानंतर अलिबागला फिरायला. घरी सांगितलंय जेजुरीला, नक्कीच ब्लॉग बघितल्यावरती शिव्या घालणार आहे. मी नाही, यांनी सांगितलंय आईला जेजुरीला चाललोय. तर मित्रांनो, ब्लॉग नक्की पूर्ण बघा. आत्ताच एवढी सुरुवात झाली मजाची, 100% ब्लॉगमध्ये पूर्ण धमालच असणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघायचा. आता आम्ही निघालो आता जस्ट डीमार्टच्या इथे नाश्ता वगैरे केला आणि आपण निघतोय आता जायला. तर आपण भेटूया थोड्या वेळाने. मागची पार्टी कोण देणार आहे? महेश तुम्ही दिली आकांक्षाची पार्टी. आणि सगळ्यात मेन गोष्ट अशी आहे की आज महेश निंबाळकर आपला मित्र, आपला भाऊ, त्याचा वाढदिवस आहे. तर हॅपी बर्थडे भावा तुला. सगळ्यांनी आदर दिला, तुम्ही 500 एकदा फक्त बस. थँक्यू तर बोल. थँक्यू ऑल माय फॅन्स, थँक्यू, आय लव्ह यू हॅपी बर्थडे. तर आज आपण बर्थडेच्या निमित्त चाललोय अलिबागला. खर्च करतोय आपला भाऊ पूर्ण, नंतर कॉन्ट्री कितीचं सांगतो. तर आपण निघूया आता आणि फुल डायरेक्ट अलिबाग. तर भेटूया, चला. लवकर पुढे मग गरम काय आहे? वडापाव तेल आहे. खाता की पिता? थोडी घेता आम्ही थोडी घेता. दीपक उंडे, तुम्ही खाता की पिता? खाता का घेता? का घरी जाता? बाबापासून बोलते उगं चालू कसलं ट्रॅफिक, किती लांब आहे, लोणावळ्याला गेलो असतो. कसं आहे पण खरं आहे माया, हे खरं आहे. किती वेळ लागू दे, आता माझ्या पुढे चालेल. येता तुम्ही खाता का पे हो? तुम्ही खाता का घेता का पिता? नुसतं हसता एसी नव्हती लावली, विदाउट एसी का? हो बाबू शेठ, तुम्ही खाता का पिता का घेता? नेता नेता का नेता. अशा प्रकारे मित्रांनो, मस्त आहे की गरम वडापाव आम्ही कमीत कमी खाल्लेले आहेत 10-15. आणि भजी वगैरे. हा घ्या ना भजी. खाता का घेता भजी? मी काय बोलतोय ऐका ना, तुम्ही खाता का घेता का पिता? किती पैसे पाहिजे? पैसे पापड घ्यायला आता यार बाबा, घरी जाताना घे ना काय ते. काय बोल नाही ना, हे पापड खायचं नाही रे. हा मग. तर मित्रांनो, अशीच मजा येत राहणार आहे. ब्लॉग नक्की तुम्ही पूर्ण बघायचा आहे. आणि बरेच दिवसानंतर ब्लॉग चालू केला आहे आणि हा ब्लॉग एकदम खतरनाक असणार आहे. आणि तुम्ही प्रतिसाद एकदम मस्त द्या ब्लॉगला. ब्लॉग नक्की पूर्ण बघा आणि आधीचे पण ब्लॉग बघून घ्या. आणि आपण लवकरात लवकर ब्लॉग टाकत जाऊ. मला फोन घ्यायचा आहे, 2 महिने अजून नंतर फोन घेणार आहे. थोडंसं काम आहे, ती उरकून मग फोनचे लक्ष देऊया आपण. तोपर्यंत थोडं ॲडजस्ट करून घ्या. बाकी शॉर्ट्स वगैरे टाकत आहे, त्या शॉर्ट्सला प्रतिसाद द्या आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा कसं वाटतंय. लक्ष असू द्या. तर मित्रांनो, 70-80 किलोमीटर आम्ही क्रॉस केले. त्यानंतर आम्ही पोचलेलो आहे कुठला काशीद बीच आहे ना? काशीद बीचला ही अशी पामलेली आहे.
मी पण गाडी चालून चालून अक्षरशः पामलेलो आहे. गाडी चालवली. गाडीच चालवली. सकाळी आम्ही 10 वाजता निघालो आणि 2 वाजले तरी अजून 8 किलोमीटर आमचा प्रवास बाकी आहे मेन आमच्या जागेवरती जायला. तर मग आमचा बघू स्टे कसा आहे तुम्हाला दाखवेन आम्ही. कंटेनर म्हणून कंटेनर अशी जागा आहे. काय रे ते कंटेनर अशी जागा नाहीये ते मग? कंटेनर आहेत. कंटेनरच आहे. त्या कंटेनरमध्ये त्यांनी एकदम मस्त असं सेट केलंय सगळं राहायला बेड वगैरे सगळं सगळं सगळं. तर आम्हाला दाखवू आम्ही तुम्हाला तिथे पोचल्यावरती. काय काय फर्निश कंटेनर. हां फर्निश कंटेनर काय ते. तर आता आपण तिथे पोचणार आहे थोड्या वेळात. आता बीचची थोडी मजा घेतो आणि आम्ही निघू. मग आता ऊन लय लागतं म्हणून पुढे गेलो नाही. आणि एक गाडी अशी मागे थांबली आमची. दीपक गुंडे आणि माया येतोय त्याच्यामुळे आम्ही इथं वेट करतो त्यांचा. सावली बघून मस्त थांबलोय बीचच्या इथे. आणि पायाची तुम्ही हालत बघू शकता. माझा पाय असा पाय माझा मोडलेला आहे. शुभ आहे छोटा त्याच्या लग्नाला गेलो होतो आणि शिडीवरून उतरताना पाय मुरगळलेला आहे. तो ब्लॉग करताना आला कारण नेहमीप्रमाणे माझा फोन भरला होता त्याच्यामुळे. आणि हा ब्लॉग मी आता खाली केला फोन थोडासा आणि हा ब्लॉग कंटिन्यू करतोय. हा ब्लॉग कंटिन्यू म्हणजे हा ब्लॉग आता बनवायला घेतला कारण स्पेस खाली केली आणि मग स्पेसने आता जेवढा जमेल तेवढा ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतोय मी. आणि आता नवीन फोन घेणार तेव्हा तर मग राडाच करायचा आपल्याला. तोपर्यंत थोडासा तुम्हाला वेट करावं लागेल आणि नक्कीच करा ब्लॉगची वाट बघत राहा. आणि पाय दुखतोय मध्ये मध्ये. ड्राईव्ह मिस केलं तरी पण. तर आपल्याला मचवायचे आहे तर आपण थोडंसं कष्ट घेतलेच पाहिजे. तर मग आम्ही आता पोचेल 10-15 मिनटात. मग आपण भेटूया थोड्या वेळाने. बघू आता पुढचा ब्लॉग कसा होतोय काय होतंय. चला पूर्ण बघा. तर मित्रांनी फायनली आम्ही आमच्या लोकेशनवरती पोचलेलो आहे. लोकेशनचं नाव आहे आउट ऑफ बॉक्स लिव्हिंग. असे कंटेनर आहेत. कंटेनरमध्ये राहायचं आहे आज आपल्याला. मस्त जागा आहे. पूर्ण 24 तास माचवायचे इकडे. एक नंबर भाई. काहीतरी वेगळं. आपण दरवेळी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो आणि आपण ब्लॉगमध्ये काहीतरी वेगळं आहे. कंटेनर लिव्हिंगमध्ये खायचा पण चांगल्या ठिकाणी जातो आणि आता तुम्हाला माहितीच आहे. आणि आपल्याला बघायचं आहे की इथं कसं आहे. चल चल ना. चल येतो. येऊ का तिकडे. एक नंबर भाई. तर अशा प्रकारे आपण आज कंटेनरमध्ये राहणार आहे. ट्रक कंटेनरमध्ये राहणार आहे. यांनी पण काहीतरी युनिक केलंय. तर बघा मित्रांनो लय भारी मस्त वाळत घातले काय काय इथं. टॉवेल बिवेल चड्ड्या बिड्या. भाई लोकांना काहीतरी वेगळं पाहिजे त्याच्यामुळे. अरे क्या बात आहे भाई. मस्त. वरचं घे वरचं घे वरचं घे. कोणाशी बोलायचं. रूम मस्त आहे. रूम लय भारी. फर्निश लय भारी केलं. छोटे आहेत पण मस्त आहे बघा. एक नंबर. हा ना. डब्यात राहायचं आपल्याला. डब्यात राहायचंय. दीपक एक कंटेनर स्वतःचा आण तुझा एक.
पाणी आलेलं आहे मस्त पैकी. आईस्क्रीम आली. अरे ग्लास येते. काय होतं आईस्क्रीम आली. अरे ग्लास येतं आईस्क्रीम बोलते काय. अशा प्रकारे आम्हाला वेलकम ड्रिंक दिलेलं आहे मटक्यामध्ये. मस्त रे कोकम सरबत गार गार मटकातला. या उन्हामध्ये अशा तापत्या उन्हामध्ये चांबडीत चमकते उन्हात. तर अशामध्ये आपल्याला आलेला आहे कोकम सरबत. थंड थंड पाण्याच्या बाटल्या. आईस्क्रीम वाटलेलं पण पचका झाला. ओरडून बोल आईस्क्रीम पण ते आईस्क्रीम नव्हती. हे होतं कोकम सरबत. लपडी होते लपडी. तर मित्रांनो तुम्हाला मी रूम दाखवलीच आमची कशी होती आणि काय होती. आणि आता तुम्हाला महेश निंबाळकर आपला मित्र तुम्हाला एक काहीतरी तुम्हाला माहिती सांगेल. ते तुम्ही ऐका व्यवस्थित. माहिती अशी आहे की नेहमी आम्ही फायबरचा टूथब्रश वापरायचो. निघला निघला. हा लाकडी टूथब्रश आहे. एकदम मस्त दात साफ होतील. आणि अजून जोरात घासला तर डायरेक्ट दात बाहेर येते. आणि एकदम आरामात ही फणी आपली ही पण लाकडाची आहे. मस्त आपले भांग काढू शकतो. आणि जर अजून जोरात केलं डायरेक्ट टकलाही पडू शकतो. आणि आपण सध्या एका डब्यात राहणार आहे. 10 डबा नाही वाटत आहे आतून. बाहेरून वाटतोय बघितलं तर. जाम मस्त आहे. इथं थोडा चांगलं आहे. हनीमून साठी जरा जागा पाहिजे. जागा पाहिजे एवढं मोठं घर असून. आमचं झालं हनीमून काय करत नाही. सॉरी हे कट करू म्हणतो. आम्हाला ग्लास का दिला समजत नाही. आम्हाला ग्लासची गरज नाही तशी बघायला गेलं तर. सिरियसली कारण डायरेक्ट बॉटल घेतात. एक नंबर बाय. फुल पॉवर. दीपू गुंडे तुम्ही कसं तुम्हाला काय वाटतंय. तुला काय वाटतंय रूम मध्ये. तुला काय बोलायचं. तुला काय वाटतंय. बरं वाटतं. छान. एवढा ऑफिस सेंटर बघितलं पण असा ह्या कंटेनर वेगळ्या टाइप मध्ये होता. आपल्या या भावाचे कमीत कमी 5 काय बोलतात त्याला ते 40 फीट कंटेनर आहेत त्याचे 5. त्याच्यामुळे ते स्वतःचे गाडी आहेत 40 फीट कंटेनर आहेत त्याचे. त्याच्यामुळे गाडी आहेत त्याच्या मोठ्या. तर त्यांनी असे बरेच कंटेनर बघितलेत. पण तो मला बोलला आता स्वतः ह्या कंटेनर मध्ये राहायचं एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपण इथे आलेलो आहे. अलिबागला यायचं होतं या मनीषा बहिणींना. तर आपण फायनली आलेलो आहे. शेवटी अलिबाग करून आपलं फायनल झालं ना अलिबागचं. खुश आहे ना. एक नंबर. तर मस्त अशी रूम आहे. लय भारी. सगळं व्यवस्थित सेट झालेलं आहे. बॉक्स नंबर 5 आहे. आणि तुझं किती आहे. 6. काय माहिती माझा 7. आणि अशा प्रकारे आपण जेवण मागवल्याने सर्वांना आलेले आहे. जेवणार आहे. चिकन थाली, चपाती, भात, रस्सा, सुका चिकन, सोलकढी. एक नंबर असं जेवण आलेलं आहे. आणि सगळे आम्ही बाजूबाजूला आहोत. फुल मजा करणार आहे. आताची सुरुवात झालेली आहे. पूर्ण रात बाकी आहे. चलो भेटू आपण जेवून. याच्यात बोलू. नमस्कार मित्रांनो. तर लवकरात लवकर असं तुम्ही ब्लॉग पूर्ण बघून घ्या. आणि वायरलेस माईक आहे हा. काय करते. हा. तर मित्रांनो ब्लॉग नक्की पूर्ण बघा. धन्यवाद. टाटा. तोपर्यंत आता आम्ही जेवण घेतो. जेवण एकदम मस्त झालेलं आहे आमचं. आणि आता बोलले थोडा वेळ झोपायचं होतं. पण एक गेम आहे इथे. तो गेम खेळूया. आणि त्यानंतर हा गेम असा आहे की मला माहित नाही किती पॉईंट तुला किती झाले. तर मी त्या खात्यात टाकला तर माझा पॉईंट त्याने इथे टाकला तर दीपकचा पॉईंट म्हणजे ह्याच्या खात्यात टाकलं पॉईंट. आणि मी याच्या खात्यात टाकायचं गेम खेळतो भाई. इसको बोलते हैं खात्यावाला गेम.
तू एक काम कर थोडं. हा आता चालू कर. नाही झालंय चालू, नाही झालंय. ए काय नीट करायला फाजर नका चाल. झालं, झालं. महेश असा प्रकारे एक पॉईंट आलेला आहे. फुल टॉप चालले बाहेर. एक पॉईंट भेटलेला आहे. असंच चालू राहिलं तर माझा परत फोन भरून जाईल. हा 3 मिनिटं बाकी आहेत. 3 मिनिटं चालू झालं फोन भरून जाणार आहे. तुम्हाला साधं पण शिकल्यावर कोण शिकले तुम्हाला सांगेन मी. सेकंड बाकी, फक्त 40 सेकंड बाकी आहे. फायनली जिंकलेला आहे महेश. 5 बाकी, 20 सेकंड बाकी आहेत महेश. दिप्या कमॉन. अरे यार फायनली जिंकलेला आहे महेश निंबाळकर. तो झालेला आहे 3 आणि 6. 3 पॉईंट एक्स्ट्रा झालेले आहेत महेशचे. तर काय ठरलं 100 रुपये 100 रुपये देणार ना दीपक कोंडे 100 देणार महेश निंबाळकर यांना. आपला क्या बात है. फुल पॉवर नजारा आहे. संध्याकाळचं लय भारी वाटतंय. मस्त थोडा वेळ झोपलो आणि आता उठलो आणि बोला जरा फेरी मारून येऊया बाहेरून. एक नंबर वाटतंय. हो हो हो. तर मित्रांनो खरंच जागा लय भारी आहे. संध्याकाळी पण लय मस्त वाटतंय. अभी तो पार्टी सुरू हुई है. आता आम्ही मजा करायला चालू करणार आहे. 2 तास झोपलो मस्त पैकी. हॅपी बर्थडे भावा. थँक्यू थँक्यू सो मच. एक नंबर अशी प्रकारे मस्त भावाची ड्रेसिंग आहे. हॅपी बर्थडे महेश वा. हॅपी बर्थडे महेश वा. हॅपी बर्थडे महेश वा. थँक्यू फॉर द स्वा.
पुढेच वा. जरा चालतो आणि येतो मग फुल अजून धमाल करायची. मला खास होता भाऊ. बाय फुल पॉवर प्रॉन्स अर्धे भरदाले संपून टाकले. आल्या मोठे मोठे पापलेट मस्त प्रॉन्स. अजून भरपूर काय काय येत आहे. तर भावा तंदुरी सांगितले, पहाडी तंदुरी सांगितलीस. आणि तू चिकन नाही ना क्रिस्पी सांगितलं ना. एक क्रिस्पी आहे आणि चिकन क्रॅप्स आहे. मसाला सॉरी मसाला क्रॅप्स चिकन क्रिस्पी असं ते काय विषय नाही. चिकन मसाला क्रॅप्स क्रिस्पी कसा कसा हा ना टायगर प्रॉन्स सांगितलं. कुठले आले चिकन प्रॉन्स चिंगडी प्रॉन्स. काय झालं ये ना. अरे आईचा प्रियाचा अच्छा प्रिय. तर मित्रांनो इथे महेश आपला भाव त्याचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आम्ही आलो होतो अलिबागला. सध्या चाललंय केक सजवा सजवी. त्यासाठी स्पेशल गाणं बोलणार आहे आपला दीपक गुंडे आपला भाऊ. त्यामध्ये मी पण एक दोन ओळ बोलीनच. हे गाण्याचं बोलते ना. बार दिन आहे. या साईडला चालेल ना घ्या ना. हे उलट कर जरा. त्या साईडला. अरे पागल पब्लिकचं काय. तर मित्रांनो आता बर्थडे आपण सेलिब्रेट करतोय. फुल मज्जा आली. ब्लॉग नक्की पूर्ण बघा. ब्लॉग अजून कंटिन्यू होणारच आहे. उद्या पण आपण ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. मेन जे सेलिब्रेशन होतं ते आपण आज करतोय. 4 कपल आम्ही आलो महेशचा बर्थडे सेलिब्रेट करायला अलिबागला. आउट ऑफ बॉक्स लिव्हिंग म्हणून एक विला घेतला होता आम्ही. फुल भारी आहे. नक्की तुम्ही बघा ब्लॉग तुम्हाला समजेल किती भारी आहे. लय मजा आली. चला कमॉन दीपक चालू. जास्त क्रीम येत नाही ट्रफल मध्ये. तो बोला की खाऊन बघा तुम्हाला मजा येणार. अरे गाणं लाव तू. हा शायरी बोल चल. शायरी गाणं लावून तू इथे. आता आपल्या समोर सादर करत आहेत दीपक गुंडे. शायरी 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 सादर करत आहे सॉंग. हे पण कट कर आणि शायरी अर्धी पण कट कर. हा चालेल. पहिला क्लिअर बोल काय ते. नाही पहिला काय तरी नाही पण पहिला कळालं असं बोल काय ते. कमान खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.